रानात शेत नाही, गावात घर नाही आणि म्हणून तनामनात स्वत्वाची कसलीच जाणीव नाही, असा माणूस हलाल न मुर्दाड बनावा असं काही जगत होता. त्याचं आयुष्य मृत ज्वालामुखीसारखं झालं होतं. या मृत ज्वालामुखीसारख्या झालेल्या त्याच्या आयुष्याला सचेत करण्यासाठी विद्येचा आणि ज्ञानाचा परिस्पर्श होणं गरजेचं आहे. ही गरज लक्षात घेऊन या ठिकाणी काही महामानव युगंधर सक्रिय होतात आणि खऱ्या अर्थानं सूर्याला म्हणायला लागतात की तू तिथला सूर्य आहे, तर मी इथला सूर्य आहे. तू ताऱ्यांना प्रकाशमान कर, मी साऱ्यांना प्रकाशमान करतो. आणि सूर्याशीही परिवर्तनाचा करार करत या मातीमध्ये आधुनिक विचारांची झंझावत पेरण्याचं काम करतात. अगदी अशाच व्यक्तिमत्व म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अगदी यावरच बोलण्यासाठी तुमच्यासमोर आहे. नमस्कार, मी स्पर्धक आदित्य नंदा ज्ञानेश्वर दराडे, माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगरचा विद्यार्थी. विषय मांडतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आधुनिक विचारांची झंझावत. 25 नोव्हेंबर 1949ला संविधान सभेच्या शेवटच्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की या देशाचं संविधान कितीही चांगलं असलं तरी जोपर्यंत ते संविधान योग्य लोकांच्या हातात जाणार नाही ना, तोपर्यंत त्या संविधानाचा काहीच अर्थ राहणार नाही. स्वातंत्र्यापासून ते आज तागायत आमच्या इथल्या प्रत्येक सरकारने त्या संविधानाची अंमलबजावणी कशी योग्य रीतीने करता येईल यासाठी वेगवेगळे उपक्रम आणि योजना राबवण्याचं काम केलं. मला वाटतं ते करणं म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आधुनिक विचारांना जोपासणं आहे. हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मुळात ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर शाळेत शिकायला जातात त्यावेळेस त्यांना अनेक प्रश्न पडतात, समस्यांना उद्भवतात आणि त्याचबरोबर त्यांना अनेक अडथळे सुद्धा निर्माण होतात. त्यावर मात करत बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घेतात आणि ज्यावेळेस ते स्वतःची संघर्ष गाथा लिहायला लागतात त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की खऱ्या अर्थानं ज्यावेळेस आमच्या शाळेमध्ये चपराशी नसेल त्या दिवशी दिवसभर मला पाणी देखील प्यायला भेटत नव्हतं. म्हणजेच काय तर नो पिऊन नो वॉटर अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण व्हायची. मग यावरच या संघर्षावर लिहित असताना विदर्भातला एक आबेद शेख नावाचा कवी लिहितो, कोई चीख कर चला गया, कोई चिल्ला कर चला गया, एक बच्चा क्लास के बाहर बैठकर हिंदुस्तान की तकदीर लिख कर चला गया. हा संघर्ष बाबासाहेबांच्या जीवनात होता. यावर मात करत बाबासाहेबांनी आधुनिक विचार तुमच्या आमच्या मानव कल्याणासाठी मांडण्याचं काम केलं. हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस 14 तळ्याचा सत्याग्रह 1927 मध्ये केला त्यावेळेस त्या सत्याग्रहाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी त्या बाटलेल्या पाण्याला शुद्ध करण्याचं काम केलं आणि त्या ठिकाणी सामाजिक समरसता निर्माण करण्याचं काम केलं होतं. त्याचबरोबर ज्यावेळेस रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृतीचं दहन केलं त्यावेळेस त्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पिढ्यानपिढ्यांची गुलामगिरी नष्ट करत खऱ्या अर्थानं प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे हे सांगण्याचं काम केलं होतं. तर काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्ही सुद्धा हिंदू धर्मातले आहोत, आम्ही सुद्धा हिंदू धर्मदेवतांना प्रार्थना करू शकतो आणि तो अधिकार आम्हाला आहे, हा अधिकार हिसकावून घेण्याचं काम प्रस्थापितांकडून बाबासाहेबांनी त्या माध्यमातून केला. आणि खऱ्या अर्थानं या सगळ्या माध्यमातून सामाजिक न्याय आणि समानता त्या ठिकाणी प्रस्थापित करत बाबासाहेबांनी एक आधुनिक विचार तुमच्या आमच्यासमोर मांडला होता. हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मुळात बाबासाहेब फक्त एका वंचित घटकापुरते सीमित नव्हते, एका जाती समाजापुरते सीमित नव्हते, तर बाबासाहेबांचा दृष्टिकोन हा व्यापक होता. म्हणजे ज्यावेळेस आपण कामगारांच्या दृष्टिकोनातून विचार करायला लागतो त्यावेळेस कामगारांना जे 12-12 तास दिवसाचं काम करावं लागत होतं त्यामुळे कामगारांचा जीवनाचा अधिकार कुठेतरी नाकारला जात होता. त्यामुळे तो 12 तासाचा कामाचा वेळ कमी करत तो वेळ 8 तासावर आणण्याचं काम बाबासाहेबांनी केलं आणि त्या माध्यमातून जे काही कामगार होते त्यांच्या जीवनाला संजीवनी मिळवून देण्याचं काम बाबासाहेबांनी केलं होतं. इतकंच नाही तर आमच्या इथल्या ज्या काही स्त्री आहेत त्यांच्या बाबतीत जे हिंदू कोड बिल संसदेमध्ये पारित केलं जात होतं त्या हिंदू कोड बिलाला बहुतांशचा विरोध होता आणि ते हिंदू कोड बिल पारित व्हावं यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. आणि त्यामुळेच आज 21व्या शतकात या आधुनिक युगामध्ये आमच्या इथल्या स्त्रिया नवऱ्याच्या मालमत्तेमध्ये घटस्फोटानंतर सुद्धा पोटगी मागू शकतात आणि स्वतःच्या वडिलाच्या मालमत्तेमध्ये सुद्धा मुलीला सुद्धा 50% हक्क त्या ठिकाणी मिळतोय. या मागचं कारण काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला तो आधुनिक विचार. इतकंच नाही तर याच बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाच्या अनुच्छेद 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून आपल्या इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्त्रियांना 33% आरक्षण मिळवलं गेलं आणि या माध्यमातून आता स्त्री जातीनिधीचं प्रतिनिधित्व खऱ्या अर्थानं संसदेत होताना दिसायला लागतंय. आणि मग 582 सदस्यांपैकी 78 महिला सदस्य असलेल्या पाहायला मिळतात. हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि मागचं कारण काय तर बाबासाहेब आंबेडकरांचे आधुनिक विचार. इतकंच नाही तर तुम्ही आम्ही हे देखील लक्षात घेतलं पाहिजे की बाबासाहेबांनी अनेक क्षेत्रात काम केलं. म्हणजे बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी काम केलं, बाबासाहेबांनी शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नावर काम केलं, वीज निर्मितीवर काम केलं. म्हणजे बाबासाहेबांचा दृष्टिकोन हा समाजातल्या प्रत्येक समस्येवर उत्तर म्हणून आमच्यासमोर उभा राहायला लागतो. मुळात या सगळ्या गोष्टींचा विचार करता आमच्या इथला जो वंचित घटक आहे, जो सामाजिकरित्या
बॅकवर्ड क्लास आहे, मागास आहे, त्याचं रिप्रेझेंटेशन, त्यांचं प्रतिनिधित्व संसदेत व्हावं यासाठी बाबासाहेबांनी सेपरेट इलेक्टरेट अर्थातच राखीव मतदारसंघाची मागणी केली आणि त्याच राखीव मतदारसंघामुळे आज 21व्या शतकात या संविधानाच्या राज्यात प्रत्येक जाती धर्माचा व्यक्ती हा संसदेत त्याच्या समाजाचा, त्याच्या वंचित घटकाचं प्रतिनिधित्व करू शकतोय. या मागचं कारण काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो सेपरेट इलेक्टरेटचा आधुनिक विचार होता. हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आमच्या अमेरिकेमध्ये जर बघितलं तर महासत्ताक असलेल्या अमेरिकेमध्ये महिलांना आता काही वर्षांपूर्वी मतदानाचा अधिकार मिळाला, पण या भारत देशामुळे स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवशीपासून आमच्या इथल्या स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिला होता. या मागचं कारण काय होतं तर बाबासाहेबांचं भारतीय संविधान. हे सुद्धा तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विचार करता मला हे सांगणं गरजेचं वाटतं की ज्या वेळेस आपल्या इथे अर्थकारणातले प्रश्न निर्माण व्हायला लागतात त्यावेळेस बाबासाहेबांचा प्रॉब्लेम ऑफ द रुपी नावाचा ग्रंथ तुमच्या आमच्यासमोर उत्तर म्हणून उभा राहायला लागतो. ज्यावेळेस आमच्या इथे शेतकऱ्यांच्या भूमीचे आणि त्यांच्या पाण्याचे प्रश्न उभा राहायला लागतात त्यावेळेस बाबासाहेबांचा स्मॉल होल्डिंग्स इन रेमेडीज नावाचा ग्रंथ त्या ठिकाणी उत्तर म्हणून उभा राहायला लागतो. ज्यावेळेस आमच्या इथे सामाजिक समस्या आणि जातीय समस्या निर्माण व्हायला लागतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा ॲनहिलिशन ऑफ कास्ट नावाचा ग्रंथ त्या ठिकाणी उत्तर म्हणून उभा राहायला लागतो. इतकंच काय तर स्त्री, कामगार अशा प्रत्येक क्षेत्रासाठी आणि आमच्या इथल्या तरुणातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभा राहायला लागतात. आणि म्हणूनच मला बाबासाहेब आंबेडकर या आधुनिक विचारांची झंझावत वाटायला लागतात. हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मुळात बाबासाहेबांचे आज पुतळे फोडले जात आहेत, त्यांच्या काही पुतळ्याची विटंबना केली जाते, काही ठिकाणी संविधान जाळण्याचा प्रयत्न केला जातो. पण असं करून काहीच होणार नाही, कारण बाबासाहेब हे एक विचार आहेत, फक्त व्यक्ती नाहीत. आणि विचार हा कधीच मारला जाऊ शकत नाही. आणि त्याच विचाराच्या माध्यमातून आज तुम्ही आम्ही माणूस म्हणून खऱ्या अर्थानं अधिकार जोपासतोय आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार तुम्हा आम्हाला त्याच भारतीय संविधान दिला आहे. आणि त्या भारतीय संविधानातला तो अधिकार देण्याचं काम कुणी केलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आधुनिक विचारांनी केलं होतं. त्या आधुनिक विचारांची झंझावत तुम्ही आम्ही लक्षात घेतली पाहिजे आणि तो प्रत्येक विचार तुम्ही आम्ही आज 21व्या शतकात देखील वाचणं गरजेचं आहे, तो जोपासणं गरजेचं आहे. तो आपण जोपासाल इतकाच माफक आशावाद. सरते शेवटी वामनदादा कर्डक यांच्या शब्दात इतकंच. भीमा तुझ्या मताचे जर 5 डोकं असते, तलवारीचे तयांच्या न्यारेचे टोक असते, वाणीत भीम आहे करणीत भीम असतं, वर्तन तुझ्या पिलांचे सारेच टोक असते. मनपूर्वक धन्यवाद. श्रोते प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता. त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे, स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे. त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे. स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते. ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे. तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता. स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.